आम्ही जेव्हा कधी देवळात जातो तेव्हा ह्या आजी आम्हाला नेहमी भेटतात. त्यांचं तर डेली रुटीन झाले देवळामध्ये येऊन पोथी वाचायचं. तर आजसुद्धा त्या आम्हाला भेटल्या होत्या. उर्वी लगेच त्यांच्या मांडीवर जाऊन बसली. आई, आई बोलत लगेच मांडीवर गेली आणि बसली होती. तर आज सीलिंगचं कामसुद्धा पूर्ण होत आहे. पी-यू-सीचं सीलिंग आम्ही करून घेतलं आणि आता छान लाईट वगैरे लावल्यानंतर हॉल आमचा रेडी होईल. तर उर्वीला इथे थोडे टॉयज दिले होते आणि खेळत होती ती पियानो वगैरे वाजवत बसली होती. आणि मी आज उकडीचे मोदक बनवते. बाप्पा घरी आले त्या दिवशी उकडीचे मोदक बनवले होते. त्यावर काही उकडीचे मोदक बनवले नव्हते. तळणीचे मोदक, चॉकलेटचे असे वेगवेगळे प्रकारचे मोदक बनवले होते. पण आज बरेच दिवसांनी पुन्हा मोदक खायची इच्छा झाली त्यामुळे आज उकडीचे मोदक बनवते. आणि संध्याकाळी आज आम्ही खरेदीला जाणार आहोत. नवरात्र आली आहे तर छान गरब्यासाठी काहीतरी उर्वीला एखादा ड्रेस घ्यावा. तर गेल्या वर्षीचा ड्रेस थोडा शॉर्ट होते म्हणून ह्यावेळेस पुन्हा नवीन ड्रेस घ्यायचे म्हणून थोडी खरेदी करण्यासाठी आता मी मार्केटला जाणार आहोत. तर उर्वी आणि मी तयार झालेलो आहोत. उर्वीचे पप्पा आम्हाला स्टेशनलाच भेटणार आहेत. त्या ऑफिसमधून आल्यावर तिथेच भेटतील. ते भेटल्यानंतर आम्ही छान देवीचं दर्शन घेतलं. कुलस्वामिनी देवी आहे. ग्रामदेवी वाघजाई असं देवीचं नाव आहे. छान देवीचं दर्शन झाल्यानंतर थोडं स्नॅक्स केलं आम्ही इथे. शेवपुरी खाल्ली आणि त्यानंतर उर्वीची थोडी शॉपिंग केली आणि मलासुद्धा ऑक्सिडाईज ज्वेलरी हवी होती तीसुद्धा घेतली आणि त्यानंतर घरी निघालो. तर उर्वीला कोणता ड्रेस घेतला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. चलो बाय.